मंडळी संध्याकाळच्या टायमाला आपण जेवायला बसलो आता सगळे. आज आपल्याकडे आहे मेथीची भाजी, आळूवडी. हे दक्ष कुठेतरी बड्डेला गेलेला, तिथनं बड्डेवरनं आलं आणि त्यातली कचोरी दिली आहे मला. डाळ भात, एक आमचा टॅनीसुद्धा आहे, तनूसुद्धा आहे, टॅनीसुद्धा आहे. तर चला या जेवूया मस्त की छान 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 छान. दक्षची कमेंट लय भारी असते ना. आणि हे तूप आपण लोणी आणलं होतं ना पुण्यावरनं, त्याचं समीक्षाने मस्त छान असं कडवून तूप बनवलंय. नो आता नाही, आता माझ्याकडे डाळ आहे ना, त्यामुळे मी तूप तिखट डाळ आहे ना. तर मंडळी आता जेवून खाऊन बसलोय, झालं झोपायची वेळ. तर थोडे दिवस तुम्हाला वाटत असेल अरे हा व्हिडिओ का नाही कंटिन्यू बनवत आहे, डेली ब्लॉग बनवणारा मुलगा अचानक स्टॉप का झाला. व्हिडिओ बनवायचे मधीच येत आहेत, गावचे व्हिडिओ कधीतरी येत आहेत, त्यानंतर परत स्टॉप होत आहे. शॉर्ट व्हिडिओ नक्कीच येत आहेत, पण असं का होतं आहे. तर मंडळी काय जरा मध्यंतरी म्हणजे अजूनसुद्धा तब्येत थोडीशी डाऊनच आहे. गावी गेल्यापासून अजून काय दुधाचा व्यवसाय काय परत चालू केला नाही. आणि चालू करायचं तर औषध चालू होती, औषध चालू केलं जरा बरं वाटत नव्हतं. वजन उचलायला डॉक्टरांनी थोडे दिवस जरा सांगितले आराम करा थोडंसं, कारण छातीत असं चमकल्यासारखं होतं. तर म्हणलं जरा थोडे दिवस आराम करू, रिलॅक्स करू, नंतर बघू पुन्हा स्टार्ट करू व्यवस्थित. डॉक्टरांचं पण ऐकलं पाहिजे ना. तर त्यासाठी आणि कसं माहिती का, मध्यंतरी मूड पण ऑफ होता. गणपतीपासून आपले रेग्युलर व्हिडिओ नाहीच येत आहेत, नाही असं नाही, म्हणजे आपले शॉर्ट्स भरपूर आले, शॉर्ट व्हिडिओ वगैरे असे भरपूर आले. पण असं रेग्युलर व्हिडिओ जसे आपला डेली ब्लॉग जो म्हणत होतो तो काही येत नव्हता, सातत्याने येत नाही आहे. नक्की मी करण्याचा प्रयत्न करीन आता उद्यापासून. प्रयत्न करीन म्हणजे मी काय घरीच असतो, ही ऑफिसचं काम असतं, त्यातनं आता तसं आपले भले कंटाळवाणी का होईना पण डेली ब्लॉग परत सुरू केले पाहिजेत. कारण शेवटी तुमचं आणि माझं अटॅचमेंट आहे. तुम्हाला तो व्हिडिओ कितपत आवडत आहेत देव जाणो, पण काहीतरी तुमच्यापर्यंत आणणं, कंटेंट आणणं हे माझं गरजेचं आहे. कारण आपला उद्देशच आहे डेली ब्लॉग, डेली लाईफस्टाईल तुमच्यापर्यंत आणायची. तर नक्कीच ते व्हिडिओ सातत्याने येतील. आणि जसं आज मंडळी तुम्ही बघितलं असेल की आज समीक्षा गेली होती, आपल्या समीक्षाची जी प्रोसेस चालू होती ती पण बरेच दिवस तुम्हाला अपडेट द्यायचं राहिलं होतं. ते आता बॅचचं झालं आहे तिचं व्हेरिफिकेशन. बॅच आता येईल पुढे 5 दिवसात येतो, 10 दिवसात येतो, काही माहीत नाही. पण बॅचसाठी आपण प्रोसेससाठी दिलं आहे, त्याची प्रोसेसचं व्हेरिफिकेशन पण झालं सक्सेसफुली. तसा मॅसेज देखील आला RTOकडनं. आता त्याची हार्ड कॉपी यायची आपल्याला. तर ती आल्यावर त्याच्यानंतर मग आता त्याचं रिक्षाचं कोटेशन वगैरे काढूया. तर आज समीक्षा जाऊन आली बजाज फायनान्समध्ये, बजाज ऑटोच्या ह्याच्यामध्ये, आणि तिथे त्याने चेक केलं. तर तिथे तिने दोन्ही कोटेशन्स घेतले, लोन आणि विदाऊट लोन. तर लोनवर रिक्षा मंडळी खूप जरा महाग पडते, आणि कॅश घ्यायची म्हटल्यानंतर आपल्याकडे कॅशची तेवढी सध्या आपल्याकडे लिक्विड कॅश असणं गरजेचं आहे. पण बघूया आता कसं काय होतं. आणि मग आम्ही माझ्या सोबत भावाला फोन केला होता, सचिनला. तर त्याने सांगितलं थांबा जरा थोडे दिवस, GST कदाचित कमी होईल, आणि GST कमी झालं तर तेवढे 10% तुमचे उतरले तरी निदान नाही तरी म्हणलं तरी 20-30 हजाराचा फरक पडेल. तर 20-30 हजाराचा फरक म्हणजे आमच्यासाठी खूप मोठा फरक झाला. तो जरी उतरला तरी आपण बघूया आता 2-3 दिवसांनी कसं काय होते. त्यासाठी पण बरेचसे पेपर्स करणं गरजेचं आहे, परमिट असणं गरजेचं आहे, बरंच काही गोष्टी असणं ते गरजेचं असतात. त्यातल्या आपण बऱ्याचशा गोष्टी मिळवल्यात देखील. आता बघू आता कधी बॅच कधी येतो आहे, बॅच आल्यानंतर मग पुढची प्रोसेस चालू होईल. त्यानंतर आपल्याकडे पण किती ठोकळ जमा आहे ते सगळं चेक करावं लागतं. सगळंच शेवटी काय माहिती काही समीक्षा नाही सॉरी प्रेक्षक या आपली आर्थिक गणितं असतात, ती आर्थिक गणितं सगळी जुळवाजुळव करायला खूप ओढाताण करावी लागते. आता ती कशी काय होते जुळवाजुळव तेच खूप महत्त्वाचं आहे. कारण वस्तू घेणं, एकदा तुमच्याकडे पैसे जमा झाले की ती वस्तू घेणं काही कठीण नाही आहे, पण तर पैसे जमवणंच हा एक महत्त्वाचा हेतू आहे. आता बघूया ते कसं होतं आहे.
आता आपण ठरवली एखादी गोष्ट घेणं तर करायचं, त्यासाठी आपण डॉक्युमेंट्सची जमवाजमव केली. आता तुम्हाला माहिती आहे डॉक्युमेंट्स काय लगेच जमत नाहीत. तुम्हाला माहिती आहे आपण रेसिडेन्स सर्टिफिकेट, डोमिसाईल सर्टिफिकेट, त्यानंतर पोलीस व्हेरिफिकेशन ह्यासाठी साधारणतः जवळजवळ ते त्या 2 डॉक्युमेंटसाठी 1 महिना गेला. पोलीस व्हेरिफिकेशनसाठी 20 दिवस गेले. आणि आता बॅचसाठी बघा, कारण ते आल्याशिवाय बॅच येणार नव्हता. आता बॅचसाठी दिले अप्लाय. आता कधी येतो आहे देवाच्या कृपेने, लवकर येऊ हीच इच्छा आहे, प्रार्थना आहे देवाकडे. आणि आता बघू कसं काय येतं आहे. आणि आपले व्हिडिओ तर मंडळी येतच राहतील, नक्कीच येत राहतील. तुम्ही मात्र आपल्यावरचं प्रेम असंच ठेवा, सातत्याने व्हिडिओ बघा. आता मला हे माहिती आहे आपल्या चॅनलवर आपले 2000 व्हिडिओ कंप्लीट झालेले आहेत. 2000 व्हिडिओ म्हणजे तसं बघायला तर खूप जास्त व्हिडिओ झालेले, पण त्या मानाने आपला जो चॅनलचा ग्रोथ होता तो काही करता नाही आला माझ्याकडनं. आणि त्याला मीच जबाबदार आहे, कारण कंटेंट नव्हतं. जे काही कंटेंट लागतं एंटरटेन करण्यासाठी ते कदाचित ते कंटेंट जमवण्यात, तुमच्यापर्यंत आणण्यात मी कमी पडलो. आणि नाही, ते माझंच फेल्युअर आहे. कारण कसं माहिती आहे का, चांगले कंटेंट असेल तर तुम्हीसुद्धा आवडीने तेवढं चवीने बघता, हे मला मान्य आहे. कारण माझ्या बऱ्याचशा व्हिडिओला ज्यात कंटेंट होतं, बऱ्यापैकी असं कंटेंट होतं, ते व्हिडिओला तुम्ही चांगला प्रतिसाद दिलेला आहे. जवळजवळ 3K 4K. एक आपण वर्णे काकांच्या बागेचा व्हिडिओ केला होता, त्याला जवळजवळ तुम्ही 35,000 व्ह्यूज आतापर्यंत मला भेटलेले आहेत. 35,000 व्ह्यूज. आणि त्याच्यामध्ये मला अवर्ससुद्धा जास्त, म्हणजे माझं जे वॉचिंग अवर्स होते ते सुद्धा देखील जास्त कवर झाले. तर नाही, तुम्ही ज्या व्हिडिओमध्ये कंटेंट असतं त्याला नक्कीच प्रतिसाद देतात, त्याबद्दल मला तुमचं आभारी आहे मी खरंच. हां, आता कंटेंट नसतात त्या व्हिडिओला तुम्ही फक्त बघून वरती ढकलता, ते मलाही माहिती आहे. कारण जो म्हणतात ना आपण अल्गोरिदम बघतो मी त्याचा, एंगेज किती असतं काय असतं. तर नाही मंडळी, खरंच मी सातत्याने प्रयत्न करत असतो चांगले कंटेंट आणण्याचं. फक्त तुमच्या म्हणतात ना तुमचा सपोर्ट असणं गरजेचं आहे. आणि सपोर्ट द्या मंडळी, कृपया करून द्या, कारण चांगले व्हिडिओ बनवणं हा माझा नेहमीच प्रयत्न राहील. आणि मी तो करत राहीन, सातत्यानं राहील. हां, कधी मध्ये थोडंसं असं नाराज व्हायला होतं, मन उदास होतं, एवढं हे मात्र नक्की, हेही तितकंच खरं. तर असं मंडळी, तुम्ही आपले सबस्क्रायबर परिवार आहात, आपले एक परिवार आहात, समजून घ्याल मला. आणि असा सपोर्ट यापुढेही ठेवाल. तर तुर्तास्त्री मंडळी, आता ह्या व्हिडिओमध्ये रजा घेतो. उद्यापासून नव्याने नक्कीच थोडं कंटेंट का होईना पण तुमच्यापर्यंत मी आणत राहीन. तर तुर्तास्त्री या व्हिडिओमध्ये तुमची रजा घेतो. शुभरात्री, बाय बाय, काळजी घ्या स्वतःची.